घरातलं आवरून झालं आणि मी निघाले पार्लरला जाण्यासाठी, कारण का आता 2-3 दिवस झाले पार्लरला सुट्ट्या झालेल्या होत्या आणि कस्टमरचे फोन येत होते आणि कस्टमर एक तर हे बघा येऊनच बसलेले होते. मग आल्या पहिलं त्यांचं छोट्या बाळाची कटिंग करायला घेतली, कारण का आता त्या बराच वेळ झाला फोन करत होत्या कधी येत आहे कधी येत आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना माझ्या मागे 7:30 लागलेली, मला काही कळतच नाही आहे. त्या दिवशी तो पडद्याचा पाईप माझ्या डोळ्याला लागला आणि काल मी परत बाथरूममध्ये पडले तर माझ्या कपाळाला खूप जोरात भिंत लागली. थोडक्यात नळावर जर डोकं आपटलं असतं तर माझं डोकं काही जागेवर राहिलं नसतं. म्हणजे असं होतंय ना आता सध्या की काही कारण नसताना मला लागून जाते, पडते मी, काहीतरी होतंय. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या मागे काहीतरी खरंच मोठं लागलेलं आहे. त्याच्यामुळे ना मी आज तर येणारच नव्हते, पण म्हटलं नको, कस्टमरला पण नाराज करता येत नाही, कारण का आता कस्टमर आपलं पार्लर सोडून कुठे जात नाही. ते आपल्याला फोन करून येतात, आपल्यासाठी वाट बघत उभे राहतात. मग त्यामुळे म्हटलं पहिलं पार्लरला पोहोचलं पाहिजे. आणि पडते त्या दिवशी धुवायला न्यायचे होते ना, हे तर हे निघत नव्हते, तर मग ते काल काढले, धुवायला घेऊन गेले. आणि आज दिवसभर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काय मी ते वाळवले नाही, वॉशिंग मशीनमधनं काढले आणि तसेच लावून दिले. म्हटलं फॅनच्या हवेने सुकून जातील ते. आणि पहिले पार्लर व्यवस्थित आवरून घ्यावं, का आता म्हटलं 2-3 दिवस सुट्ट्या झाल्या होत्या आणि खरंच पावसामुळे ना असं चिडचिड झाली होती खूपच. त्याच्यामुळे स्वच्छ पुसून झाडून घेतलं आणि व्यवस्थित आवरून घेतलं पार्लर.